नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. खेड तालुक्यात भगवे वारे, उद्धव ठाकरे साहेबांचे शिष्य सारे, त्याच्यामध्ये प्रमुख आहेत बाबत शेठ काळे आणि आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत दीपिकाताई भोगाडे आणि डुबे साहेब. तर ह्या अनुषंगाने आज राजकीय वर्तुळामध्ये शिवशाहीचा भगवा कशा पद्धतीने फडकणार आहे. आज आम्ही जेव्हा जिल्हा परिषदेने पंचायत समितीचा विचार करतो त्यावेळेस 8 जिल्हा परिषद उमेदवार आणि 8×16 पंचायत समिती सदस्य उमेदवार. खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये आमदार बाबाई शेठ काळे यांच्या या राजकारणाच्या दोरीमध्ये या खेड तालुक्यामध्ये हा भगवा रंग कोणी पुसू शकणार नाही. कारण 8च्या 8 उमेदवार आमचे खूप कॅपेबल आहेत, अतिशय चांगले आहेत. पंचायत समितीच्या या गटातले सौ दीप्तीताई भोगाडे या सुशिक्षित, सुस्वभावी, सुसंस्कृत आणि ज्याला विजन आहे आपल्याला पुढे काय करायचे हे आजच त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे. मग अशा ठिकाणी पहिल्यांदा या पूर्व भागामध्ये पाणी नाही, तर त्यांचं सगळ्यात पहिलं स्वप्न आहे की मी या भागामध्ये पाणी आणणार. आमदारांच्या कृपेने मी इथं कुठंच कमी पडणार नाही. इकडे दिलीप शेठ डुबे आहेत, ते पंचायत समिती उमेदवार आहेत, परंतु एक शेतकरी रांगडा माणूस आहे ज्याला बैलगाड्याचा नुसता नाद नाही, लोकांना त्यांनी वेळ लावलेला आहे. दुसरी गोष्ट त्याचं शिक्षण यमकाम झालेलं आहे. अशा या सुशिक्षित शेतकरी उमेदवाराला निश्चित लोक पसंत करतील आणि हे सुद्धा बहुमतानं भगवा झेंडा घेऊन निवडून येतील. आणि तुम्ही जर म्हणाल खेड तालुक्यामध्ये भगव्याचं काय, तर भगव्याचा हे वादळ आहे आणि हे कुणीच थांबू शकणार नाही. ही काळ्या दगडाची पांढरी रेग आहे. माऊली धेरंगे म्हणून या गणामध्ये आहेत. खालच्या गणामध्ये आमचे दिलीप शेठ डुबे आहेत आणि त्या दोघांचा खरा आधार दीप्तीताई भोगाडे आहेत. त्यामुळे या गणामध्ये, या गटामध्ये अतिशय सुंदर वातावरण आहे. याकरिता तो कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता. या सर्वांसाठी मला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद, पाठबळ तुमच्या सर्वच मायबाप जनतेकडून मिळाले. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेत मी इथपर्यंत पोहोचलेले आहे. पुढे जाऊन तुमच्यासाठी काम करायचे, तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवायचंय, तुमच्या जगण्याचं आयुष्यमान स्थिरवायचंय, तुमच्या जगण्याची उंची वाढवायची. आणि खरंच एक शब्द देते, तुमच्या सगळ्या मायबाप जनतेच्या वतीने जर निवडून आले तर पुढील 5 वर्ष फक्त विकास कामाचे असतील, पुढील 5 वर्ष माझे नसतील, पुढील 5 वर्ष ही तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असतील आणि तुमचं जीवनमान उंचावण्यासाठी पुढील 5 वर्ष मी नक्कीच देईल. आता पाहिलं तर येथे 3 दिवस प्रचाराचे राहिले, 2 दिवस राहिले. 4 दिवसांवर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. अगदी टीकाटिप्पणी होईल, भूलथापा घालण्याचा प्रयत्न करतील, परंतु एक आश्वासन मी सुद्धा तुम्हाला देईल की कुठल्याही टीकाटिप्पणीला बोलू नका. एक सक्षम नेतृत्व
उच्च शिक्षित नेतृत्व आणि तीनही उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आमच्या तिघांनाही तुमचा आशीर्वाद राहू द्या. तुमच्या सर्वांची खूप साथ आतापर्यंत आम्हाला लाभली आहे. अशी साथ येणाऱ्या 7 तारखेला मतदानरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला द्या ही नम्रतेची विनंती तुमच्या सगळ्यांना करते. माझ्यासोबत रेटोडी गणामध्ये पंचायत समितीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप राजाराम दुबे आणि वापगाव पंचायत समिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर हनुमंत हिरंगे यांचा अनुक्रमांक 3 आहे आणि श्री दिलीप राजाराम दुबे यांचा अनुक्रमांक 2 आहे. आणि मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे, माझाही अनुक्रमांक 3 आहे. आमच्या तिघांनाही मशाल या भागासाठी आपल्या खेड तालुक्याचे आमदार असतील आणि सर्व पदाधिकारी असतील आपल्याला निश्चितच भविष्य काळामध्ये पाणी आणतील. आणि भविष्य काळामध्ये आपल्याला जे खड्डे पडले होते आपण पाहिले, प्रत्येक रस्त्यामध्ये खड्डे होते, परंतु आज प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सिमेंटचे रस्ते चालू आहेत. म्हणजे जरीवाडी रस्ता असेल, गुळाणी रस्ते असतील, वाघगाव रस्ता असेल, सगळे रस्ते आज सिमेंट कॉन्क्रीटकरण चाललेले आहेत. म्हणजे खूप 1 वर्षामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत. असो, आपण सर्वांना विनंती आहे, सर्वांना मी वंदन करून मागणी करतो, सर्वांना नतमस्तक होतो की खऱ्या अर्थानं तुम्ही चांगल्या माणसांना, जी माणसं सुशिक्षित आहेत, जी माणसं आपल्यासाठी तडफडू शकतात किंवा जी माणसं आपल्या मदतीला वेळोवेळी धावून येऊ शकतात, अशा माणसांनाच आपण सर्वांनी निवडून देऊन खऱ्या अर्थानं बाबाजी शेठ काळे असतील यांचे हात बळकट करावे. आपल्या वाघगाव रेटोडी गणाच्या जिल्हा परिषद उमेदवार दीप्तीताई भोगाडे, त्याचप्रमाणे रेटोडी गणामध्ये दिलीप राजाराम दुबे आणि वाघगाव गणामधून मी ज्ञानेश्वर हनुमंत हिरंगे, आम्ही तीनही उमेदवार आपल्या नक्कीच प्रश्नांना उत्तर देऊ. आपल्या कामांचा जेवढा करता येईल तेव्हा आपण पोह करू आणि आपली सेवा नक्कीच आम्ही करू अशी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊन खऱ्या अर्थाने शिवसेना चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.